brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पार्थ पवार यांना क्लीन चिट द्यायची घाई कोणाला झालीये? सुनील तटकरेंना झालीये का? प्रफुल्ल पटेलना झालीये का? नरेश अरोरांना झालीये का? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झालीये का? देवेंद्र फडणवीसांना झालीये? हेच आता काही कळत नाहीये. कारण खारगे समितीचा अहवाल आलाय आणि त्यांना क्लीन चिट दिली गेलीये. क्लीन चिट दिली गेलीये, त्यांचं नाव कुठेही नाही. असं एकदा नाही तर दोनदा एकच वर्तमानपत्र छापतं, तोच फोटो वापरतं, तोच मजकूर वापरतात आणि तीच बातमी पेरली जाते. आता हे देण्याच्या आधी असं सांगितलं जातं की सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे की त्यांना क्लीन चिट मिळाली. कोण ही सूत्र आणि अशा सूत्रांच्या माहितीवर बातमी चालवणं कितपत योग्य आहे? आत्ताच्या घटकेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते. त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत. त्यांचे आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही. आत्ताची जी ही बातमी आहे ती दादांत खोटी आहे आणि पेरलेली बातमी आहे. पेरलेल्या बातम्यांवर माध्यमांनी अशा बातम्या चालवू नये असं मी दुसऱ्यांदा माध्यमांना निवेदन करते. ज्यावेळेस रिपोर्ट हातात येईल, पीडीएफची कॉपी हातात मिळेल, त्याच्यातला मजकूर वाचूनच मगच माध्यमांनी ही बातमी चालवावी. आत्ताच्या घटकेला त्या राष्ट्रवादीच्या त्या गटाला, अजित पवार गटाला बहुतेक पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत केलं जातंय. पण यात जरा काडी मात्रही तथ्य नाही. एवढंच आत्ता मला मांडायचंय. याच्यातल्या अनेक सबमिशन्स मी 4 वेळा सबमिशन खारगे समिती पुढे केले आहेत. क्रॅकिंग डिटेल्स दिलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने खारगे समिती त्यांना त्याच्यातनं क्लीन चिट देऊच शकत नाही. मॅम, तुम्ही आता सांगितलं की काहीतरी लोकांना ही गरज वाटते का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्लीन करणं. तुम्ही राज्यसभेचा देखील उल्लेख केला, तर मात्र कोणतरी ताकद लावताना दिसतंय का या सगळ्या गोष्टीपर्यंत? ही बातमी सरळ पेरली गेलेली आहे आणि ती त्याच्यात बातमीत पुढे काय चालवलं जात आहे की पार्थ पवारचा मार्ग मोकळा. आता खारगे समितीचा अहवाल आणि त्याच्या पुढचं हे वाक्य, या वाक्यावरनच कळतंय की ही बातमी खोटी, पेरलेली, त्यांच्या गटाकडनं पेरलेली किंवा त्या सगळ्या राजकारण्यांनी युती म्हणून पेरलेली बातमी आहे का? त्याच्यात देवेंद्र फडणवीस पेरतायत का? तटकरे पेरतायत का? हे त्यांचं त्यांनी ठरवावं. आत्ताच्या घटकेला मी एवढं सांगू शकते की खारगे समिती असा रिपोर्ट देऊ शकत नाही. दमानियाताई, खरं तर जी 24 तासने हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलं, मात्र खारगे समितीला जी वारंवार विचारणा केली जाते माध्यमांकडनं की अधिकृत रिपोर्ट आलेला आहे का? तुमचा काही संपर्क झालेला आहे का खारगेंशी? त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलंय आणि हा अधिकृत रिपोर्टची वाट किती काळ बघावी लागणार आहे? हा रिपोर्ट जाणीवपूर्वक लांबवला जातोय का? आतापर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही. त्याची मी विचारणा 10 वेळा केली आहे की मला त्याची पीडीएफची कॉपी हवी आहे आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला की माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे की तुमच्याकडे तो रिपोर्ट आलेला आहे तर त्याची पीडीएफ मला आधी देण्यात यावी. कारण 4 वेळा डिपॉझिशन मी केलंय. त्याच्या मागे मेहनत करून माझा वेळ, पैसा सगळं वाया घालून मी लढतेय ते फक्त भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि कोणालाही अधिकार नाही की त्याच्यावर त्यांनी राजकारण करावं. असा मी मेसेज मुख्यमंत्र्यांना पाठवला, बावनकुळेंना पाठवलाय. अजूनपर्यंत 1 तास झाला पाठवून, दोघांचंही उत्तर नाही. पण माझ्याकडे ती पीडीएफ नाही. जर कुठल्या माध्यमांकडे असेल तर जोपर्यंत पीडीएफ येत नाही तोपर्यंत अशा बातम्या कृपया चालवू नये. खारगे समितीला तुम्ही आवाहन करणार का की या बातमीची सत्यता, कारण अशा पद्धतीची बातमी ही एकदा नाही तर दुसऱ्यांदा येते आहे की पार्थ पवारला क्लीन चिट, मात्र या बातमीची सत्यता पडताळण्याकरता तो रिपोर्ट घेऊन खारगे समितीनं समोर यावं आणि अधिकृतपणे माध्यमांसमोर हे जाहीर करावं, जनतेसमोर हा रिपोर्ट मांडावा असं आवाहन करताय? आवाहन करून उपयोग काहीच नाहीये. कारण खारगे समिती काय, कुठचीही समिती ही सरळ सगळ्या राजकीय यंत्रणेच्या अंगठ्याखाली असते.
त्यांनी सांगितलं तरच तो अहवाल पब्लिक होईल. त्यांनी सांगितलं अजून 10 वर्ष दाखवू नका, तर तो अहवाल 10 वर्ष बाहेर येणार नाही. खडसेंच्या प्रकरणात आपण बघितलं होतं, फडणवीसांनी किती काळ तो अहवाल गायब केला होता. ही समित्या बसवल्या जातात, लोक त्याच्यावर 4 दिवस चर्चा करतात, विसरल्या जातात. अहवाल बाहेर खरा येतच नाही. आणि म्हणून मी म्हणते की जोपर्यंत खरा अहवाल बाहेर येत नाही तोपर्यंत माध्यमांनी हे चालवू नये. पहिलं म्हणजे पार्थ पवारचं नाव सुचवलं कोणी, या प्रश्नाकडे पहिला आपण येऊया. मला जी माहिती मिळतेय ती पत्रकारांकडनं आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडनं, जवळजवळ 25 लोक तिथे उपस्थित होते. तेव्हा पहिलं नाव स्वतःचं आणि आईचं हे पार्थ पवारनी स्वतः सुचवलं की आईला उपमुख्यमंत्री पद द्यावं आणि पार्थ पवारला म्हणजे मला राज्यसभेवर पाठवावं असं पार्थ पवार स्वतः म्हणाले. आणि त्यानंतर याला वेग आला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवार गेल्यानंतर 4थ्या दिवशी झाली. माझ्यासारखी व्यक्ती जी इतकं टोकाचं अजित पवारांविरुद्ध लढली, जिला इतका राग होता, तिला सुद्धा त्यांच्या जाण्याने दुःख झालं. 2 दिवस सुचत नव्हतं काही. अशी परिस्थिती माझीच नाही, अख्ख्या महाराष्ट्राची झालेली असताना, हळहळत असताना 4थ्या दिवशी जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते. ज्या मिनिटाला त्यांचं अस्थिविसर्जन होतं, ताबडतोब त्याच रात्री निघून मुंबईला येणं, त्या शपथविधी पार पाडणं, त्यानंतर ह्या सगळ्या हालचाली करणं. कारण काही वेळातच पहिला एक बातमी आली की त्यांना क्लीन चिट मिळाली. ती जेव्हा बावनकुळेंनी सांगितलं ही खोटी आहे, मी पत्रकार परिषद घेतली की ही खोटी आहे, त्यानंतर परत ही दुसरी बातमी आली. तर हे सगळं पेरलं जात आहे. आता ते माझ्या मताने आत्ताचा जो भाजपची जी बी टीम, म्हणजे आता उरलेली जे अजित पवार गटाची जी माणसं आहेत, त्याच्यात मी नाव घेऊन सांगते, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ, हे जे सरळ सरळ भाजपची बी टीम म्हणून काम करतायत, त्या टीमकडनं या सातत्यानं पेरल्या जात आहेत. कारण त्यांना सगळा कंट्रोल त्यांच्याकडे पाहिजे आणि सुरेंद्र पवारांना करून पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवून त्यांना सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायची.